नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय। तर पहा मित्रांनो, एसएससी जीडी भरतीच्या ज्या मित्रांनो जागा वाढलेल्या आहेत, तर टोटल जे जागा आता झाल्या मित्रांनो 46,617 ज्या मित्रांनो आता जागा झालेल्या आहेत टोटल। तर या अगोदर जे 26,146 जागांसाठी एसएससी जीडी भरती निघाली होती। पहा 20,000 प्लस जागा ज्या मित्रांनो या ठिकाणी वाढलेल्या आहे। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांनी जो पेपर एसएससी जीडी भरतीचा सिरियसली दिला असेल, ज्यांनी सुद्धा चांगला पेपर दिला असेल एसएससी जीडीचा, तर ते मुलं ज्या मित्रांनो नक्कीच फायद्यामध्ये। ठीक आहे, आणि यावर्षी जो मित्रांनो कटऑफमध्ये थोडा फरक पडणार आहे, जास्त कटऑफ वाढणार होता, पण तो ज्या मित्रांनो आता कटऑफ थोडा डाऊन जाणार आहे। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांनी चांगला पेपर सोडला असेल तर नक्कीच मित्रांनो त्यांचं यावर्षी सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर एसएससी जीडीचं जर आपण बघितलं तर पहा मित्रांनो 20,000 जागा ज्या ह्या वाढलेल्या आहे एसएससी जीडी भरतीमध्ये। तर 46,617 ज्या आता टोटल ज्या जागा या ठिकाणी झालेल्या आहे। आणि एसएससी जे आता दरवर्षी असंच करत आहे। मागची जी भरती होती 2022ची ते 25,000 जागांसाठी सर्वात आधी निघाली होती, आणि त्यानंतर जे 20,000 प्लस जागा त्यामध्ये वाढल्या होत्या, तर आणखीन त्यामध्ये 5,000 जागा वाढल्या होत्या, तर अशा 50,000 जागांसाठी ती भरती झाली होती। तर यावर्षी सुद्धा एसएससी जीडीनं असंच केलं आहे की या ठिकाणी 46,146 जागांसाठी ही भरती होती, तर 20,000 प्लस जागा ज्या मित्रांनो या ठिकाणी वाढलेल्या आहे। ठीक आहे, तर पहा मित्रांनो दरवर्षी जे हे जागा ज्या मित्रांनो वाढत आहे। अगोदर 25-30,000 जागांसाठी भरती निघते, त्यानंतर ज्या मित्रांनो समोर ज्या आणखीन ज्या जागा वाढते। ठीक आहे, तर पहा मित्रांनो या कारणानं एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट ज्या मित्रांनो एवढा लेट झालेला आहे, यामुळे आतापर्यंत ज्या एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागला नाही आहे, कारण की जागा ज्या वाढणार होत्या, तर यामुळेच आतापर्यंत रिझल्ट लागला नाही, कारण की 26,000 जागांसाठी जो रिझल्ट हा एकदमच कमी लागला असता। ठीक आहे, तर जागा या ठिकाणी ज्या मित्रांनो वाढणार आहे, त्यामुळे ज्या एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागला नाही। तर आता जो एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे, तर येत्या 1-2 दिवसामध्ये ज्या मित्रांनो लागून जाणार आहे। जवळपास 14 जून किंवा 15 जून पर्यंत या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट येणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जे हा रिझल्ट लागणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर ज्या मित्रांनो फिजिकलची तयारी तुम्ही या ठिकाणी जबरदस्त चालू द्या, कारण की 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला फक्त ग्राउंड क्वालिफाईज करावं लागते, कारण की ग्राउंडला या ठिकाणी मार्क्स नाही, कारण की 24 मिनिटांमध्ये जर तुम्ही या ठिकाणी आले तर ग्राउंड तुम्ही या ठिकाणी पास असणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये तुम्हाला ग्राउंड क्वालिफाय करायचं आहे। तर ह्या टाईममध्ये आले तर तुम्ही या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे, तर ग्राउंडसाठी यामध्ये मार्क्स नाही आहे। ठीक आहे, तर फिजिकलची तयारी जी आहे मित्रांनो जबरदस्त या ठिकाणी चालू द्या। 5 किलोमीटर रनिंग सुद्धा मित्रांनो लवकरच तुमच्या या ठिकाणी होण्याचे आता जास्त चान्सेस आहे, कारण की जागा एसएससी जीडी भरतीच्या वाढणार होत्या, त्यामुळेच मित्रांनो आतापर्यंत रिझल्ट लागला नाही, त्याचबरोबर फिजिकल झालं नाही। ठीक आहे, तर आता ज्या मित्रांनो एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट ज्या मित्रांनो लवकरच लागणार आहे, आणि ग्राउंड सुद्धा मित्रांनो लवकरच या ठिकाणी चालू होणार आहे। तर फिजिकलची तयारी तुम्ही या ठिकाणी चालू द्या, खचून तुम्ही या ठिकाणी जाऊ नका। तर ज्या पण विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडले असेल, ज्यांना सुद्धा 100 मार्क्स जरी पडले असेल, तर त्यांचं जे मित्रांनो नक्कीच यावर्षी सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स पडले एसएससी जीडी भरतीमध्ये हे मित्रांनो आपल्या या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी वाटणार आहे की तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स पडलेले आहे। ठीक आहे, तर पहा मित्रांनो या ठिकाणी कटऑफ सुद्धा कमी लागणार आहे, तर लगेच मी जर 1-2 दिवसांना ज्या मित्रांनो आपण कटऑफवर सुद्धा व्हिडिओ आणणार आहे, तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। तर यावर्षी जो कटऑफ आहे हा कमी जाणार आहे। ठीक आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी इमानदारीने पेपर सोडला, ज्या पण विद्यार्थ्यांनी चांगला पेपर सोडला, तर ते विद्यार्थी ज्या मित्रांनो नक्कीच यावर्षी फायद्यात राहणार आहे। तर बरेच विद्यार्थी जे आतापर्यंत खचून गेले होते, कारण की 26,146 जागा होत्या, पण आता ज्या मित्रांनो यामध्ये 20,000 जागा वाढलेल्या आहे, तर टोटल 46,606 जागा ज्या मित्रांनो या ठिकाणी टोटल आता झाल्या आहे एसएससी जीडी भरतीच्या। तर फिजिकल तुम्ही या ठिकाणी जबरदस्त चालू द्या, तर लगेच आपण कटऑफबद्दल सुद्धा व्हिडिओ आणणार आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते किती जागा या ठिकाणी वाढल्या, बीएसएफच्या जागा किती वाढल्या, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, या सर्व जागा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी कंटिन्यू बघत राहा। ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक राज्याच्या या ठिकाणी एसएससी जीडीच्या जागा वाढलेल्या आहे। बीएसएफ झालं, सीआयएसएफ झालं, सीआरपीएफ झालं, आयटीबीपी झालं, आसाम रायफल झालं, आणि कॅटेगरीनुसार सुद्धा तुम्ही बघू शकता एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, ओपन या सर्व कॅटेगरीच्या। ठीक आहे, तर यामध्ये महाराष्ट्राचे सुद्धा यामध्ये जागा तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही नक्षल एरियाच्या ह्या जागा तुम्ही बघू शकता, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कॅटेगरीनुसार सुद्धा जागा या ठिकाणी वाढलेल्या आहे, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता। ठीक आहे, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जागा जे या ठिकाणी दाखवतो, तर हे बघू शकता तुम्ही। तर टोटल जे आता जे मित्रांनो 46,617 जे मित्रांनो जागा आता झालेल्या आहे। ठीक आहे,
तर टोटल 46,617 जागा झाल्या. तर यामध्ये जर आपण बघितलं तर BSFच्या सर्वात जास्त जागा 12,076 जागा आहे, CISFच्या 13,632 जागा आहे, CRPFच्या 9,410 जागा आहे. त्याचबरोबर SSBच्या ज्या जागा आहे तर ह्या 1,926 आहे, ITBPच्या 6,287 जागा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आसाम रायफलच्या ज्या जागा आहे 2,990 आहे आणि SSFच्या जागा 296 आहे. त्याचबरोबर NCBच्या तर यामध्ये जागा नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि कॅटेगरीनुसार जर बघितलं तर SCच्या टोटल 6,032 जागा आहे टोटल पुऱ्या भारतासाठी. ST कॅटेगरीच्या 4,318 जागा आहे, OBC कॅटेगरीच्या 8,712 जागा, EWS कॅटेगरीच्या 5,040 जागा आहे, ओपन कॅटेगरीच्या 17,365 जागा आणि महिला उमेदवारांच्या ज्या जागा आहेत तर SC कॅटेगरीच्या 764 जागा पुऱ्या भारतासाठी, ST कॅटेगरीच्या जागा 476 जागा, OBC कॅटेगरीच्या 1,087, EWS कॅटेगरीच्या 592, UR कॅटेगरीच्या 2,231. तर टोटल 5,150 जागा. ठीक आहे. आणि टोटल 46,617 जागा आहे. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.